सुप्रभात सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज, सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक आणि स्थापत्य अभियंता विश्लेषक म्हणून आपल्यासोबत विश्लेषण करताना आपल्याला महत्त्वाचं निवेदन आहे की आपला देश राष्ट्र संविधानाने चालतो, घटनेने चालतो, लोकशाहीने चालतो. केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि महानगरपालिका हे संविधानाच्या नैतिक मूल्यानुसार, घटनेच्या नैतिक मूल्यानुसार, लोकशाहीच्या मूल्यानुसार कारभार चालतो. तर महत्त्वाचं सांगण्याचा उद्देश म्हणजे मागील 2024, 2025, 2026 2 वर्षामध्ये राष्ट्रामध्ये, देशामध्ये लोकशाहीच्या निवडणुका झाल्या. तिसऱ्या टप्प्यातील भारतीय जनता पार्टीचं BJP RSSचं सरकार केंद्रस्थानी आहे. राज्यस्थानीसुद्धा भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अधिक नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि तशाच मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघर ह्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या सत्ता आहेत. सांगायचा उद्देश म्हणजे की ठाणे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे जिथे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, पालकमंत्री यांची सार्वभौम सत्ता हिंदू बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची 34 वर्ष अबाधित सत्ता असताना मागच्या 2 टर्ममध्ये पूर्णतः सत्ता शिवसेनेची आणि आत्ताच्या माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री नगरविकास यांच्या नेतृत्वात ठाणे महानगरपालिकेमध्ये बहुउद्देशीय असं 75 नगरसेवक निवडून येऊन आणि भारतीय जनता पार्टीचे 29 नगरसेवक निवडून येऊन महायुतीचा धर्मपाळ ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा महिला महापौर, मुंबईमध्ये पण महिला महापौर, कल्याण डोंबिवली पण शिवसेनेचा महापौर आणि BJPचे उपमहापौर. तर मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता सार्वभौम असून महिला महापौर ऋतू तावडे जी आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये पण महिला महापौर शिवसेनेच्या आहेत, शर्मिलाताई पिंपळकर मॅडम आहेत. तर ह्या सार्वभौम जिथे ते भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महासत्ता आहे तिथे महापौर त्यांच्या आहेत. तर महाराष्ट्रातील मॅक्झिमम नगरपालिका, महानगरपालिका भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सत्तेच्या ह्याच्यात आहेत. परंतु ठाणे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका अशी आहे की महासभा गठीत येऊन 5 महिने झाले, परंतु तिथे स्टँडिंग कमिटी आणि स्वीकृत सदस्य अधिकृतरित्या नगरविकास मंत्री यांचे शासन GR अध्यादेश असताना देखील निवड केली जात नाही. मागच्या महासभेमध्ये 15 मेच्या हा मुद्दा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उचलून धरला आणि महापौर शर्मिलाताई पिंपळकर यांनी उत्तर दिलं की लवकरच आम्ही यावरती मीटिंग गठीत करून स्टँडिंग कमिटी आणि स्वीकृत सदस्य बाबत निर्णय घेऊ. परंतु ह्या महिन्याची, जून महिन्याची महासभा आता 18 तारखेला येते. आज 11 तारीख आहे. जवळजवळ आता दुसरी 6वी महासभा 18 तारखेला होणार आहे. तर ह्या 18 तारखेच्या महासभापूर्वी मी कालच महासभा सचिव मनीषजी जोशी, कालच महासभा सचिव मनीषजी जोशी मला
भेट झाली, रस्त्यातच भेट झाली. म्हटलं, साहेब तुमची भेट त्या दालनामध्ये होत नाही, तुम्ही धावते असता. त्यामुळे आज जी काही भेट झाली, काल आयुक्तांची पण भेट झाली दालनामध्येच. त्यांनाही पत्र निवेदन निवडणूक आयोगाचं, अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाचं आलेलं नोटीस आयुक्तांना दिलेली आहे. आणि महासभेचे सचिव मनीष जोशी यांचेसुद्धा कॅरिडॉरमध्ये भेट झाल्यानंतर बोलणं झालं गाडीत बसण्यापूर्वी, की साहेब महासभा गट देऊन 5 महिने झाले, अजून स्टँडिंग कमिटी आणि महासभा स्टँडिंग कमिटी आणि स्वीकृत सदस्य का होत नाही? GR आहे नगरविकास मंत्री. हो, GR आहे. तर त्यांनी मला उत्तर दिलं, मी सांगितलं की संविधान आणि घटना नाही आहे का? ते म्हणाले, कोणते संविधान आणि कोणती घटना? ज्याची सत्ता असते त्याचंच संविधान आणि घटना. अशा प्रकारे अपमानास्पद विधान सचिवांनी केलं. आणि म्हणून आज मी सर्व ठाणे महानगरपालिकेतील मित्रपक्षातील भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी नगरसेवकांना कळवू इच्छितो की जे महासभेचे सचिव मनीष जोशी म्हणाले की वरून आदेश आहेत की कुठल्याही प्रकारची स्टँडिंग कमिटी होणारच नाही, कुठल्याही प्रकारचं स्वीकृत सदस्य नेमणूक होणारच नाही, हे संविधानिक नीतिमूल्याचं पायदळी तुडवण्यासारखे आहे. संविधान आणि घटना हा अपमान आहे, पायदळी तुडवण्याचा अपमान आहे. म्हणून येणाऱ्या 18 तारखेच्या महासभे दिवशी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने रविराज रवींद्र चांगो शिंदे, कार्यकारी अभियंता, माजी सेवानिवृत्त आणि अध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, महाराष्ट्र ST महानगर कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन वतीने आणि राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजूर पक्ष जो मी गठीत केलेला आहे 15 ऑगस्ट 2025 रोजी, जो मी विधानसभेला निवडणुकीला उमेदवार म्हणून विधानसभा उमेदवार राहिलेलो आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 अनुसूचित जातीमधून मी निवडणुकीला उभा राहिलेलो आहे. आणि त्या अनुषंगिक प्राप्त अधिकारानुसार, लोकशाही मूल्यानुसार जर अशा प्रकारचं महासभा सचिव यांचं प्रतिपादन असेल, तर संविधान आणि घटनेचा अपमान होत असेल, पायदळी तुडत असेल, तर माझ्या सर्व मित्रपक्षातील नगरसेवकांना विनंती आहे की कोणीही महासभा होऊ देऊ नका, निषेध करा. आणि म्हणून मी 18 तारखेला महानगरपालिका भवनासमोर पुन्हा उपोषणाला बसत आहे. जे आधीचे अर्धनग्न 3 तारखेला अर्धनग्न उपोषण केलं होते ते महानगरपालिके कर्मचाऱ्यांच्या 30 मागण्यासाठी, त्याच्यामध्येही हा विषय आलेला आहे. आणि आता पुन्हा मला लोकशाही मूल्य अबाधित ठेवण्यासाठी, घटना आणि संविधानाचा मान ठेवण्यासाठी, लोकशाही मूल्य, घटना आणि संविधान मान ठेवण्यासाठी मला हे उपोषण करावं लागत आहे. आणि मागच्या 26 जानेवारी रोजी निवडणुकीत झालेला भ्रष्टाचार, बिनविरोध निवडणुका आणि मताचा टक्का आणि बॅलेट पेपर या विषयावर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश T. वाघमारे यांची मी भेट घेतली होती, चर्चा केली आणि आंदोलनाचं, उपोषणाचं पत्र दिलं की मी निषेध म्हणून 26 तारखेला अर्धनग्न उपोषण करतोय. आणि त्या अनुषंगाने मी ते केलंही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय निर्देश निवडणूक आयोगास जिथे ते बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केलेले आहेत. आणि त्यानुसार ज्या महानगरपालिकेमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी निवडणूक घ्यावी असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश निवडणूक आयुक्ताला आहेत. आणि त्यानुसार मी आज निवडणूक आयुक्ताला लेखी पत्र देतो आहे आणि भेट घेतो आहे की लवकरच ठाणे महानगरपालिकेचे जे 6 स्वीकृत नगरसेवक आहेत आणि ज्याने घटनाबाह्य निवडणुकीमध्ये माहिती दिलेली नाही, अशा प्रकारच्या निवडणूक नीतिमूल्याचा अपमान करणाऱ्या उमेदवार
बेदखल करण्यात यावे. अन्यथा महासभेत बसण्याचा कुठलाही अधिकार नाही असे ठाणे महानगरपालिकेतले जो खर्च दिलेला नाही असे दिव्यातील 6 नगरसेवक आणि बिनविरोध झालेले 6 नगरसेवक असे 12 नगरसेवक ठाणे महानगरपालिके महासभेमध्ये बेदखल होत आहेत आणि त्यांना बसण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लवकरात लवकर ठाणे महानगरपालिकेवर या बिनविरोध झालेल्या आणि बेदखल झालेल्या नगरसेवकांच्या पदांवरती तात्काळ निवडणुका घ्याव्यात अशी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष या नात्याने आणि राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजूर पक्ष निशाणी शेतकरी मजूर माणूस असून त्यांच्या थ्रू तात्काळ निवडणुका घ्याव्यात असे मी निवडणूक आयुक्तांना निवेदन देत आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत आहे, जिल्हा कलेक्टरला निवेदन देत आहे आणि महापौर शर्मिलाताई पिंपळकर यांना निवेदन देत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.